नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण साखरेचं पाकाचा वापर न करता पिठी साखरेचा वापर करून आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत. बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर 1 वाटी घेतलेली आहे. तर या वाटीने आपण 3 वाटी भरून बारीक रवा घेणार आहोत. 3 वाटी बारीक रवा घेऊन झालेला आहे. तर चाळून घेऊया आपण रवा. तर रवा लाडू करण्यासाठी आपल्याला इथे बारीक रवाच पाहिजे. तर आता आपण सर्व रवा चाळून घेऊया. तर सर्व रवा चाळून होत आलेला आहे. तर अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे. तर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर इथे पातळ करूनच घ्यायचं आहे आपल्याला, तूप गरम करूनच. तर अर्धी वाटी तूप आपण इथे गरम करायला ठेवूया. तर हे वनस्पती तूप आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता. मी इथे वनस्पती तूप डालड्याचा वापर केलेला आहे. तर अर्धं तूप आपण गरम करून घेणार आहोत आणि चाळून घेतलेला रवा आपल्याला तूप गरम करून झाले की त्यामध्ये टाकायचं आहे. तर आता आपण रवा टाकून घेतलेला आहे. तर एकदम भरपूर गरम झालं होतं आपला डालडा. हे सर्व मिक्स करून घेऊया रवा आणि मस्त असं छान बारीक गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. कमीत कमी 35 ते 40 मिनिट हे रवा मी भाजून घेणार आहे. तर रवा भाजताना आपल्याला मोठा गॅस अजिबात करायचा नाही. बारीक गॅसवरच आपल्याला हा रवा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि रवा गॅसवर ठेवून कुठेच जायचं नाही. जर रवा भाजत असताना आपण बाकीचे कामं करत राहिले तर रवा आपला इथे करपून जातो. त्यामुळे इथे आपल्याला सतत रवा फिरवत राहायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. खालची बाजू वर, वरची बाजू खाली करत आपल्याला हा रवा मस्तपैकी चारी बाजूने भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपण अर्धी वाटी तूप टाकून हे रवा भाजून घेत आहोत. तर मस्त असा आपला रवा भाजून होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अजून 1-2 चमचे आपण यामध्ये तूप टाकणार आहोत. तर रवा भाजताना कोणतेही गडबड करायची नाही किंवा जास्त वेळ लागतो म्हणून मोठा गॅसवर भाजायचे नाही. रवा भाजताना आपल्याला वेळ काढूनच भाजायचा आहे इथे. आणि मस्त असं म्हणजे बारीक करून मंद आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला रवा लाडू एकदम मस्त खुसखुशीत होईल, मऊसूत. तर तुम्ही बघू शकताय. तर सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे. तर आता थोडंसं तूप टाकून घेऊया 2 चमचेवर आपल्याला. तूप टाकून होत आलेलं आहे. तर सर्व मिक्स करून घेऊया. तर रवा भाजताना आपण सुरुवातीला अर्धी वाटी तूप टाकलेलं होतं आणि आता थोडंसं तूप टाकून घेऊन आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला मनुका टाकायचा आहे. तर इथे मी रवा भाजून घेतानाच इथे मनुके टाकलेले आहेत. ते पण सर्व मिक्स करून घेऊया. थोडेसेच टाकलेले आहेत, जास्त टाकलेले नाहीत. तर यामध्येच काजू बदामचे मी थोडेसे तुकडे करून टाकणार आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता यामध्ये. तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेत आहोत. आणि आपला रवा पण मस्त असं भाजून होत आलेला आहे. तर रवा भाजला कसं चेक करायचं, तर आपण इथे भाजून घेतलेला रवा थोडासा खाऊन बघायचा आहे, जेणेकरून आपला रवा भाजलेला असं कुरकुरीत लागला तर समजायचं की आपला इथं रवा मस्तपैकी भाजलेला आहे. तर 1 चमचाभर आपल्याला वेलदोड्याची पूड टाकायची आहे, वाटून घेतलेली.
सर्व मिक्स करून घेऊया. तर आपला रवा भाजून होत आलेला आहे, तर आपण काढून घेऊया. गॅस बंद करू. तर इतकं तूप आपले उरलेलं आहे. तर गॅस बंद केलेला आहे, कढई खाली उतरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे 2.5 वाटी साखरेचं पीठ घ्यायचं आहे. हे साखरेचं पीठ हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर भरपूर गोड खात असतील तर तुम्ही भरपूर म्हणजे जेवढा रवा घेतला होता 3 वाटी रवा जर घेतला तर 3.5 वाटी तुम्ही साखर टाकू शकता किंवा 3 वाटी पिठी साखरेचा वापर करू शकता. तर मी ते 2.5 वाटी साखरेचं पीठ घेतलेलं आहे. तर सर्व आपण मिक्स करून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता आपलं मिक्स करून होत आलेलं आहे. तर आपले छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे झाकण लावून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या साखरेचं पीठ मुरेल रव्यामध्ये आपल्या आणि मस्त असं मऊसूत होईल. तर मी भरपूर वेळ इथे मी फिरवत राहिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला कोणती तर गोष्ट चांगली करायची म्हणली तर त्याला वेळ द्यावा लागतो. तर अशा प्रकारे आपण सर्व चमच्याच्या सहाय्याने पिठी साखर मिक्स करून घेतलेला आहे. तर 20 ते 25 मिनिट आपण झाकून लावून ठेवूया. तर तुम्ही बघू शकता. तर आपलं पीठ इथे छानपैकी मुरलेलं आहे पिठी साखरेमध्ये रवा. तर मस्त असा आपला रवा फुलून वर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर उलटण्याच्या सहाय्याने आपण चमच्याच्या सहाय्याने खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घेऊया. तर आपले रव्याचा मुटका होतोय, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हा मुरलेला रवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे मी कटोरी घेतलेली आहे. सर्व काढून घेऊया रवा. तर आपला रवा सर्व काढून होत आलेला आहे. लाडू बनवण्यासाठी पीठ छान असं ओलसर पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता ह्याला ना एक 10 मिनिट तरी आपण छानपैकी मळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे रवा लाडू बनवण्यासाठी. तर एकदम आपल्या हाताला असं तेल सुटेल तसं आपल्याला हा रवा छानपैकी मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय आपला रव्याचा मस्त असा गोळा तयार होत आलेला आहे. तर इथे पीठ आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे रवा लाडू बनवण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तर आता आपण रवा लाडू बनवायला घेऊया. तर लाडू वळूया. तर तुम्हाला हवं त्या आकाराचा तुम्ही इथे लाडू बनवू शकता. तर मी इथे मोठेच बनवणार आहे. तर एक ताट घेतलेला आहे. तर आता आपण लाडू बनवूया. तर अशा प्रकारे मी घेतलेला आहे. तर लाडू कसा वळायचा बघा तुम्ही. तर खालचा हात उजवा हात खाली घ्यायचा आहे, डावा हात वरती घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे आणि लाडू दाबायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे मी लाडू वळत आहे. भरपूर जर रवा आपण घेतलं तर मस्तपैकी आपला लाडू दाबून घट्ट असं केला तर मस्त होतो. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपला लाडू तयार झालेला आहे. तर आदर आपल्याला आपण जर दाबत राहिलं तर आपला लाडू हातात घेतलं तर लगेच फुटतो, निसटतो. तर एकदम असं मस्त दाबून आपण रव्याचे लाडू बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आकार पण एकदम मस्त आलेला आहे.
एकदम बाहेर दुकानात मिळतात तसं आपले लाडू तयार झालेले आहेत. अजून एक तुम्हाला लाडू वळून दाखवते मी. तर भरपूर आपण हातात आपलं मोठ भरेल इतका आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि हे लाडू दाबून वळायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी लाडू वळत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाडू वळत आहे. तर हे लाडू अगदी 20 ते 25 दिवस राहतात. तर मस्त असं एकदम आपले मस्तपैकी लाडू तयार झालेले आहेत, पांढरी शुभ्र. तर एकदम मन लावून लाडू वळले की आपले मस्तपैकी लाडू इथे तयार होतात, तुम्ही बघू शकता. तर अजून एक तुम्हाला लाडू वळून दाखवते मी. तर असं दाबूनच आपल्याला हा लाडू वळायचा आहे. हलक्या हाताने जर आपण लाडू वळत असलो तर तो लाडू लगेच हातातनं निसटतून फुटतो. तर मस्त असं दाबूनच आपल्याला हा रव्याचा लाडू वळायचा आहे, जेणेकरून आपला लाडू मस्तपैकी तयार होतो, एकदम बाहेर मिळतात तसे. तर अशा प्रकारे बाकीचे सर्व रवा लाडू आपण वळून घेणार आहोत. तर बघताना पण किती मस्त सुंदर दिसतोय असा हा आपला रवा लाडू इथे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाडू आपण बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले रवा लाडू तयार झालेले आहेत. तर बाकीचे रवा लाडू पण आपण बनवून घेऊया. तर कुठलाही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला अचूक प्रमाणात पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून होत आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर एकदम मस्त असे पांढरे शुभ्र बाहेर हॉटेल बेकरीमध्ये मिळतात तसे इथे आपले रवा लाडू तयार झालेले आहेत. तर साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर एकदम मऊसूत आणि मस्त असे आपले रवा लाडू तयार झालेले आहेत. तर सर्व लाडू एकसारखे झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तुम्ही हवे तितके ड्रायफ्रूट्स ॲड करू शकताय. तर एक फोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे आपला मस्तपैकी रवा लाडू तयार झालेला आहे. एकदम तोंडात घातलं की विरघळतो असा हा आपला रव्याचा लाडू इथे बनवून झालेला आहे. बनवून बघा. तर दिसायला पण एकदम भारी दिसतात. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.